राज्याच्या राजकारणामध्ये प्रफुल्ल लोढाच्या रूपानं नवं वादळ येण्याची शक्यता आहे। पोक्सोच्या गुन्ह्यात अटक झालेल्या प्रफुल्ल लोढानं वर्षभरापूर्वी गिरीश महाजन यांना एक बटन दाबेन तर देशात खळबळ माजेल अशी धमकी दिलेली होती। त्या प्रफुल्ल लोढाकडे असं कोणतं बटन आहे की ज्यामुळे देशात खळबळ माजेल अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। तर दुसरीकडे एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांनी प्रफुल्ल लोढा हा गिरीश महाजनांचा राजदार असल्याचा आरोप केलाय। पाहूया। मला पुरावे द्यायला कोण शरणदाराची गरज नाही। एक बटन दाबलं तर पुरे हिंदुस्थानामध्ये तळगा मारून जाईल। प्रफुल्ल लोढा वर्षभरापूर्वी काय म्हणत होता ते तुम्ही ऐका। मला पुरावे द्यायला कोण शरणदाराची गरज नाही। एक बटन दाबलं तर पुरे हिंदुस्थानामध्ये तळगा मारून जाईल। हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला परत ऐकवतो। मला पुरावे द्यायला कोण शरणदाराची गरज नाही। एक बटन दाबलं तर पुरे हिंदुस्थानामध्ये तळगा मारून जाईल। हा प्रफुल्ल लोढा तोच माणूस आहे जो आता भाजपचा कार्यकर्ता म्हणून मिरवतो। वर्षभरापूर्वी हाच प्रफुल्ल लोढा गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईकांकडून धोका असल्याचा आरोप करत होता। प्रफुल्ल लोढाचा तो व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला। या व्हिडिओत प्रफुल्ल लोढा जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचंही सांगतो। माझ्या जीवाला गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांच्यापासून धोका आहे म्हणून मी 2 दिवस अगोदर जामनेर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे। परंतु माझे मंत्र्यांचं म्हणणं आहे की मी दर महिन्याला कंप्लेंट देतो, तर मी याच्या अगोदरची कंप्लेंट 5 महिने अगोदर दिली ती स्वसंरक्षणासाठी। व 31 जुलै रोजी मला रामेश्वर नाईक याचं व्हॉट्सअप कॉलिंगवर धमकी आली होती, त्याचा पुरावा आहे म्हणून मी ही कंप्लेंट दिलेली आहे। प्रफुल्ल लोढा एवढ्यावरच थांबला नाही। पुरावे मागणाऱ्या मंत्री गिरीश महाजनांना ते एक बटन दाबेन आणि काय होईल ते तुम्ही पहा असा थेट इशाराच दिला। जर आज गिरीश महाजनांनी पेपरामध्ये हे दिलेलं आहे किंवा काही पुरावे असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला द्यावे। मला पुरावे पोलीस स्टेशनला देण्याची गरज नाहीये, कारण मला फक्त बटन दाबायचं काम आहे। परंतु मी एक मनुष्य आहे आणि मी कोणाला वहिनी म्हटलंय, कोणाला आई म्हटलंय, कोणाला मुलगी म्हटलंय, त्याची मर्यादा पाळून मी अजून चूप आहे। परंतु ज्या दिवशी आपल्या अनितीचे 100 पाप पूर्ण होतील त्या दिवशी मला आपल्या सल्ल्याची गरज लागणार नाही। प्रफुल्ल लोढा यांच्याकडच्या बटनाची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापर्यंतही पोहोचली आहे। संजय राऊत यांनीही लोढाच्या बटनाचा आवर्जून उल्लेख केला। हे जे काय भारतीय जनता पक्षाचं वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये काही डाग धुतले जात नाहीत, त्यातला हा एक डाग आहे। आज सुद्धा सकाळपासून पोलिसांची पथकं या लोढाच्या अनेक ठिकाणावरती छापा मारत आहेत। त्यांना 4 पेन ड्राईव्ह शोधायचे आहेत आणि 2 सीडीज आहेत, असा एक मोठा ऐवज आहे। हा प्रफुल्ल लोढा सामान्य कार्यकर्ता होता, पण जेव्हापासून गिरीश महाजनांच्या तो जवळ गेला तेव्हापासून त्याचा आर्थिक उत्कर्ष झाल्याचा आरोप जळगाव मधील नेते एकनाथ खडसेंनी केला। त्याने आपल्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये असं म्हटलेलं आहे, माझ्याकडे जो व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते तुम्हाला देतो। तो म्हणतो की मला ब्लॅकमेल करू नका, मला जर केलं तर म्हणे मी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेले, आपला तक्रार दाखल केलेलीच आहे। एक बटन दाबलं तर सारं उघडकीस येईल। आणि त्याबरोबर तुम्ही ट्रायडन हॉटेलला माझे किती 3 महिने माझे पाय चाटत होते, पाय धरत होते, हे मी सगळ्या जगाला सांगेल की याने ट्रायडन हॉटेलला काय काय केलं ती क्लिप मी तुम्हाला देतो। गिरीश महाजन यांनी या व्हिडिओवर तातडीनं स्पष्टीकरण दिलंय। प्रफुल्ल लोढाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा त्यांनी दावा केलाय। एवढंच नाही तर त्यांनी प्रफुल्ल लोढाचे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरेंसोबतचे फोटोही जाहीर केले। एक बटन दाबलं तर संपूर्ण देशात प्रफुल्ल लोढाचा मागचा व्हिडिओ दाखवला त्यांनी। तो व्हिडिओ दाखवून त्यांनी म्हटलं होतं की प्रफुल्ल लोढा त्यावेळेस बोलले होते की गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक। मला वाटतं त्याचं डोकं तपासायची गरज आहे। आता मी परत काय सांगू, ज्या माणसात काहीतरी म्हणजे काही कोणाला आधार असला पाहिजे, बेस असला पाहिजे, मूर्खासारखं बळायचं, काही बडबड करायची। आता काय असेल तर दाखवून मोकळं जावं ना। 4 वर्ष झाले आपण बोंबलतो एवढे, कोणाचं नाव सांगतायत, कोणाचं कधी कोणाचं नाव घेतात, कधी कोणाचं नाव घेतायत तुम्ही, अशा उगाच हवेत गोळीबार करू नका ना। प्रफुल्ल लोढा आता भाजपचं कमळ हातात घेऊन फिरत असला तरी त्याच्या हातात कोणतं बटन आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे। एक सामान्य कार्यकर्ता असलेला प्रफुल्ल लोढा एका मंत्र्याला धमकी कसा देऊ शकतो अशी चर्चा आता विरोधकांनी सुरू केली आहे।
त्यामुळे ते कोणतं बटन प्रफुल्ल लोढा दाबणार होता असा सवाल विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई. त्यामुळे आता प्रफुल्ल लोढाच्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवं वादळ येण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण आता आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झालेली आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात. आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत सध्या थेट जोडल्या गेलेले आहेत. मनश्री, आपण पाहतो आता राज्याच्या राजकारणामध्ये नवा मुद्दा या निमित्तानं पुढे येतोय. प्रफुल्ल लोढा याच्या व्हिडिओची एंट्री झालेली आहे. गिरीश महाजनांचा तो कार्यकर्ता असल्याचा आरोप होतोय. दुसरीकडे गिरीश महाजनांनी मात्र आरोप फेटाळलेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, प्रफुल्ल लोढाकडे असं कुठलं बटन आहे ज्याची आता सगळ्यांना भीती वाटायला लागली आहे? श्रीकांत, गेल्या महिनाभरापासून म्हणजे साधारणतः जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्याच्या राजकारणात हनी ट्रॅप प्रकरण चांगलं चर्चेत आलं. जर आपण ठिपकेच जोडायचे म्हटले तर साधारणतः 3 आणि 5 जुलैला या प्रकरणात महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या होत्या, ज्या फारशा लक्षात आलेल्या नव्हत्या. ती म्हणजे प्रफुल्ल लोढाला झालेली अटक. त्यानंतर नाशिकमध्ये एका बड्या राजकीय नेत्यानं पत्रकारांच्या अनौपचारिक गप्पांमध्ये राज्यात असं काहीसं हनी ट्रॅप प्रकरण सुरू आहे अशा पद्धतीचे एक संकेत किंवा अशा पद्धतीची माहितीच म्हणूयात आपण की ती अनौपचारिक गप्पांमध्ये खुली केली आणि त्यानंतर हे हनी ट्रॅप प्रकरण चर्चेत यायला, उजेडात यायला सुरुवात झाली. मुळातच आता या हनी ट्रॅप प्रकरणाच्या आणि प्रफुल्ल लोढाचा काय संबंध आहे, तर अर्थातच हनी ट्रॅप प्रकरणाच्या संबंधाने प्रफुल्ल लोढाला अटक झालेली आहे. त्याच्याकडचे पेनड्राईव्ह, काहीसे सामान सुद्धा पोलिसांनी काही जप्त केलेलं आहे, तर काहीचा शोध अद्यापही सुरू आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रफुल्ल लोढाकडनं झालेली 2 वाक्य फारच महत्त्वाची किंवा फारच खरं तर गमतीशीर ठरतात, दुर्दैवाने गमतीशीर ठरतात असं म्हणावं लागेल. एक म्हणजे बटन दाबलं तर देशात हाहाकार माजेल आणि दुसरं म्हणजे मला ईडी लावाल तर मी सीडी लावेल. तर हे बटन नेमकं कुठलं आहे आणि ही सीडी नेमकी कुठली आहे? तर अर्थातच ही हनी ट्रॅप प्रकरणाशी संबंधित असलेली आहे. प्रफुल्ल लोढाचा संबंध हा वारंवार भाजप नेते मंत्री असलेल्या गिरीश महाजनांशी जोडला जातो. अर्थातच हा संबंध एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांनी तर उघडपणे स्पष्टपणे आपल्या वक्तव्यातून आहे असं सांगितलेलं आहे, ज्याचा इन्कार गिरीश महाजनांनी तातडीनं पत्रकार परिषद घेऊन केला. इतकंच नाही तर प्रफुल्ल लोढाचा संबंध हा केवळ माझ्याशीच नाही तर तो सर्व पक्षीयांशी सुद्धा आहे असा दावा त्यांनी केला. त्याचे काही फोटो सुद्धा दाखवले. मात्र लक्षात घेण्याजोगी ही गोष्ट आहे की वारंवार या प्रकरणामध्ये गिरीश महाजन यांचं नाव आता समोर येतंय. इतकंच नाही तर याच प्रफुल्ल लोढानं काही वर्षांपूर्वी गिरीश महाजनांपासून आपल्याला धोका आहे असं म्हणत तक्रार सुद्धा दाखल केलेली होती. त्याच्यामुळे प्रफुल्ल लोढाकडे तोच वापरत असलेल्या 2 वाक्यांमुळे काही ना काही संवेदनशील माहिती आहे की ज्या माहितीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजू शकते. इतकंच नाही तर हनी ट्रॅप प्रकरणात वारंवार ज्या 72 अधिकाऱ्यांचा उल्लेख केला जातो त्याचे सुद्धा काही पुरावे, त्याची सुद्धा काही माहिती प्रफुल्ल लोढाकडे संवेदनशील पद्धतीने आहे का ती शोधण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते. त्याच्यामुळे निश्चितपणे प्रफुल्ल लोढा हा एक महत्त्वाचा धागा ठरू शकतोय या हनी ट्रॅप प्रकरणातला की प्रफुल्ल लोढाकडे असं नेमकं कोणतं बटन आहे, अशी कोणती सीडी आहे, अशी कोणती माहिती आहे की जी राज्याच्या राजकारणातल्या बड्या माशांना गळाला लावू शकते किंवा अनेकांना उजेडात आणू शकते, अशी ती माहिती आहे का? या अनुषंगाने आता दावे प्रतिदावे केले जात आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत. अर्थातच एकनाथ खडसेंकडून आज हा आरोप केला गेला. खडसे आणि महाजन यांच्यातलं राजकीय वैर हे सर्वज्ञात आहे, हे आधीपासून आपण बघतो आहोत. मात्र विशेषतः ही जी खळबळ माजलेली आहे ती नाशिकमध्ये आणि नाशिकच्या आजूबाजूच्या परिसरात, कारण प्रफुल्ल लोढा हा सुद्धा जळगाव जामनेर या ठिकाणाहून येतो, या ठिकाणचा तो रहिवासी आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच उत्तर महाराष्ट्रातच ही खळबळ असल्याचं जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येते. इतकंच नाही तर सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार या प्रकरणाचे धागेदोरे हे अगदी ठाणे, मुंबई या ठिकाणापर्यंत पोहोचत आहेत. त्याच्यामुळे असे ते 72 अधिकारी आणि राज्याच्या राजकारणातले काही मोठे बडे नेते, मोठे मासे आता या प्रकरणात गळाला लागतायत का हे बघणं महत्त्वाचं आहे. इतकंच नाही तर ते जाळ्यात चांगल्या पद्धतीने फसतायत अशी सुद्धा माहिती आता राजकीय मनश्री आपण पाहतोय. खरं तर त्यामुळे आता नेमका हा जो व्हिडिओ समोर येतो आहे प्रफुल्ल लोढाचा, यामुळे अनेक प्रश्न तर निश्चितच उपस्थित होत आहेत. मात्र हा वर्षभरापूर्वीचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ नेमका काय आहे हे देखील आपण सुरुवातीला महाराष्ट्राच्या संपूर्ण झी24 तासच्या प्रेक्षकांना आधी दाखवूयात. पुन्हा एकदा प्रफुल्ल लोढाचा हा व्हिडिओ. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, अजित दादा, जयंत पाटील साहेब अशा सुसंस्कृत नेत्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी कार्यकर्ता असून माझ्या जीवाला गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांच्यापासून धोका आहे म्हणून मी 2 दिवस अगोदर जामनेर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे. परंतु माजी मंत्र्यांचं म्हणणं आहे की मी दर महिन्याला कंप्लेंट देतो
तर मी याच्या अगोदरची कंप्लेंट 5 महिने अगोदर दिली ती स्वसंरक्षणासाठी व 31 जुलै रोजी मला रामेश्वर नाईक याचं व्हॉट्सअप कॉलिंगवर धमकी आली होती, त्याचा पुरावा आहे म्हणून मी ही कंप्लेंट दिलेली आहे. आणि मला माझी मंत्र्यांनी सांगितलं की पुरावे असेल तर पोलीस स्टेशनला द्यावे, ह्या सल्ला मला देण्याची गरज नाही, मला पुरावे द्यायला पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही. एक बटन दाबलं तर पुऱ्या हिंदुस्थानामध्ये तहलका माचून जाईल. परंतु मी कुणाला वहिनी म्हटलंय, कुणाला बेटा म्हटलंय आणि मी आया बहिणीची इज्जत करणारा मनुष्य आहे. तिच्या निरपराध 5-25 लोकांचा जीवनामरणाचा प्रश्न आहे म्हणून मी शांत आहे. तरी मला जास्त सोन्याचे काम करू नये आणि मला कुठे काय पुरावे द्यायचे याचा सल्लाही देऊ नये. कारण आपण विसरले असतील की ट्रायटन हॉटेलजवळ 3 महिने आपण पाया पडून थकलेले आहे. तरी याचा जरा विचार करावा. तर प्रफुल्ल लोढाच्या या व्हिडिओमुळे आता खळबळ माजलेली आहे. अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. मनश्री, या संदर्भातले सगळे अपडेट्स आपण आपल्यावर लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर